नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण आले भावाबद्दल चर्चा करणार आहे आणि मार्च महिन्यामध्ये काय भाव नेमकं मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण चर्चा केलीच होती. पण आज थोडी पुन्हा चर्चा करणार आहे. तर बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या की आणखी एक नवीन व्हिडिओ बनवा. तर चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. जर आले भावाबद्दल जर चर्चा करायची म्हटली तर आज मी 2-3 ठिकाणी फोन लावले मित्रांनो, मित्रपरिवाराकडे. जे अद्रक ज्या क्षेत्रात म्हणजे जिकडं अद्रक आहे तिकडं माझे जोडीदार आहे. म्हणजे आता समजा माझा तालुका आहे सोयगाव म्हणजे खानदेश बॉर्डरला आहेत आम्ही. आमच्याकडे एकदम कमी प्रमाणामध्ये लागवड असते आणि नंबर 1 प्लॉट असतात मित्रांनो आमच्याकडे. कारण आमच्याकडे कमी प्रमाणात लागवड असल्यामुळे आणि शेतकऱ्यांकडे क्षेत्र सावटा असल्यामुळे तर एका क्षेत्रामध्ये 5 वर्ष 6 वर्ष तरी आम्ही अद्रक घेत नाही. त्याच्यामुळे आमच्याकडे प्लॉट 1 नंबर असतात. आले भावाचा जर विचार केला मित्रांनो आजचा, तर मी फुलंब्री तालुक्यामध्ये शिरोडी म्हणून गाव आहे, तिथं एका जणाला फोन लावला. तर तिथला तो माझा मित्र आहे. तर त्यांनी सांगितलं की आज व्यापारी 30-29 रुपयेचा भाव आज म्हणजे मागतोय. म्हणजे आपलं हे 28-29 रुपये म्हणजे व्यापारी जागेवर प्लॉट मागतोय. आणि आमचे वैजापूर तालुक्यामध्ये पण मित्र आहे, ते पण हाच भाव सांगताय की व्यापारी हा भाव सांगतोय बा. आणि विषय म्हणजे मित्रांनो, काही व्यापारी काय करतात माहिती आहे का, भाव वाढला बी तरी तो मागच्या भावामध्ये चालतात आणि डायरेक्ट आपल्याला म्हणजे सांगतच नाही भाव वाढतोय का काय. पण शेतकरी मित्रांनो, रोजच्या रोज यूट्यूब वगैरे तुम्ही तो पाहतच असाल, तर रोजच्या रोज भाव डेली कंटिन्यू मंडीचा भाव पाहत चला मित्रांनो. जर तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून जर तुम्हाला असं माहिती पडले अद्रकविषयी तर तुम्ही अपडेट राहाल, म्हणजे जेणेकरून आपला अद्रक कमी भावात जाणार नाही. ही गोष्ट लक्षात असू द्या मित्रांनो. मार्च महिन्यामध्ये विषय काय आहे, MP म्हणजे 50% जे मजूर आहे, 50% मजूर MPचं आहे. MP मध्ये आता मित्रांनो होळी आल्यामुळे ना, आणि त्यांचा MPचे जे मजूर आहे त्यांचा एक सण असतो मित्रांनो. त्या सणाचं नाव आहे भंगऱ्या बाजार म्हणतात. आणि भंगऱ्या बाजार त्यांचा 8 ते 10 दिवस चालत असतो मित्रांनो. त्याच्यामुळे आता MP मजूर म्हणजे घराकडे निघाले मित्रांनो. त्याच्यामुळे सुद्धा थोडं चान्सेस आहे भाव स्थिर राहण्याचे किंवा वाढण्याचे. आणि विषय म्हणजे आता 15 मार्च किंवा 20 मार्च नंतर लगेच बेण्याची बुकिंग चालू होणार आहे किंवा बेणे पाहण्यासाठी सुरू करणार आहे. आता पण मित्रांनो शेतकरी बेणे बघतोय, ज्याला नवीन शेतकरी आहे किंवा ज्यांचे प्लॉट सडलेले ते शेतकरी बेणं भरपूर बघताय. पण विषय काय झाला म्हणजे भाव काय द्यावा बा बेण्याला हा प्रश्न पडतोय. आणि ज्यांना घ्यायचंय तो तर कमीच मागणार आहे मित्रांनो. पण ज्याच्याकडे बेणे योग्य प्लॉट आहे तो भाव पण सांगत नाही आहे आणि चालू म्हणजे जेव्हाचं तेव्हा पाहू बा, आपण बेना जेव्हा काढू तेव्हा पाहू, असा अजून व्यवहार कुठेच झाला नाही मित्रांनो बेण्याचा. तर मित्रांनो, माझा तरी अंदाज आहे की या 5-6 दिवसामध्ये किंवा 8 दिवसामध्ये 3000 अद्रक होईल असा माझा अंदाज आहे मित्रांनो. हा जो भाव सांगतो मी, काही असा म्हणजे मला माहीत नसतं. मी कुठून ना कुठून फोन लावून या व्यापाराला त्या व्यापाराला फोन लावून अंदाज सांगत असतो मित्रांनो. आता मागच्या एका व्हिडिओमध्ये की दादा एका जणाची कमेंट होती की 3000च्या वरती अद्रक विकणार नाही, अशी एका जणाची कमेंट होती. असं होऊ शकतं, तसं पण त्या दादाचं पण खरं होऊ शकतं. आपण म्हणू शकत नाही भाव वाढलंच बा असं म्हणू शकत नाही आपण. त्या दादाचं पण म्हणणं खरं होऊ शकतं, काय सांगा. तर मित्रांनो, जर तुम्हाला बेणं घ्यायचं असेल तर बेणं योग्य निवडा. प्लॉटमध्ये सड नको पाहिजे, निमोटोड नको पाहिजे. जे नवीन शेतकरी आहे त्यांना फक्त बेणं, त्यांना तर जे लागवड करणारे शेतकरी आहे नवीन, त्यांना तर ते माहीतसुद्धा नाही राहते बेणं कसं असतं नेमकं काय. आता मला भरपूर यवतमाळ जिल्ह्यातून पण फोन आहे मित्रांनो, म्हणजे विदर्भाचे फोन आहे मित्रांनो बेण्यासाठी. पण त्यांना एवढं दूर पडतंय. पण काही 2 शेतकरी जे ते 100% आपल्याकडे बेणं घ्यायला येणार आहे. आणि विशेष म्हणजे चोपडा तालुक्यातून सुद्धा आपल्याकडे बेणं बुकिंग झालेलं आहे, चालू भावामध्ये दिलेलं आहे मित्रांनो. आपण त्यांना चालू भावामध्ये बेणं दिलेले. जर 2000 रुपये जर भाव असला उदाहरण,
तर आपल्याला 1500 रुपये एक्स्ट्रा आपण त्यांना सांगितलेले मित्रांनो बेनं. म्हणजे जर 2000 रुपये भाव असला तर 1500 रुपये त्याच्यामध्ये ॲड, म्हणजे 35-3.5 रुपये बेनं. एक उदाहरण सांगलं मित्रांनो तुम्हाला चालू भावाचं. जर 4000 असला तर 1500 प्लस 3000 असला तर 4500 असं बेण्याचं आपण त्यांना खणलेलं आहे मित्रांनो. जे बेनं घेणारे शेतकरी त्यांना असं वाटतंय की आज ह्या वर्षी अद्रक स्वस्ती आहे, तर त्यांना एक सुद्धा मी सांगू इच्छितो की अशा 10-12 दिवसामध्ये अद्रक बेनं बुकिंग करून घ्या, जेणेकरून पुढे आता मार्च महिन्यामध्ये 50% माल उरलेला आहे आपल्यापाशी, म्हणजे 50% माल शिल्लक उरलेला आहे. जर 10% बेण्यावर जाईल, 10% खोडवा ठेवतील आणि 20-25%च माल हा मार्केटला जाणार आहे. याचा अर्थ समजून घ्या मित्रांनो, माल मार्केटला कमीच जाणार आहे, याचा अर्थ भाव थोडा प्लसच राहू शकतो. मित्रांनो, आपल्याकडे 1 नंबर कामाचे व्हिडिओ असतात बरं का.